हो हो, झालंच बघा. नूनीने मुलांना जेवायला आमंत्रित केलंय आणि आजच उशीर झाला. तू हे ढवळत राहा, तोपर्यंत मी त्यांना स्टोरी ऐकून गुंतवते. अम्मा कधी बनणार जेवण? खूप भूक लागलीये. बस अजून थोडा वेळ नूनी. थोडा वेळ? तोपर्यंत आपण काय करायचं? तोपर्यंत एक गोष्ट ऐकली जाऊ शकते. स्टोरी? ऐकवू? स्टोरी टाइम विथ सुधा. अ ट्रेजर फॉर रामू. एकदा लक्ष्मीवर देवींनी आरोप लावला की ती एका जागेवर थांबत का नाही. आज याच्याकडे, उद्या त्याच्याकडे. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, जे माझा आदर करतात, आपलं धन नीट विचार करून खर्च करतात, मेहनत करतात, मी त्यांची साथ कधीच सोडत नाही. पण खंत ही आहे, मी ज्यांच्याकडे पण राहते ते लोक विचित्र वागायला सुरुवात करतात. बाकीच्या देवींनी लक्ष्मीच्या या उत्तराला तिचा बहाणा म्हणाल्या. आता लक्ष्मीकडे तिचे हे म्हणणं सिद्ध करण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय राहिला नव्हता. रामूच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जमिनीच्या याच तुकड्यावर होणाऱ्या शेतीवर चालायचा. लवकर लवकर, मला भूक लागलीये. अगं आई, आज पण भाजी नाही. जोपर्यंत शेतात भाज्या उगवत नाहीत तोपर्यंत मी या आंब्याबरोबर पोळी खातो. आंबा? मला पाहिजे, मला पाहिजे. रामूचं कुटुंब गरीब नक्की होतं, पण खुश होतं. आणि आज तर त्याचा आनंद दुप्पट नाही, चौपट होणार होता. धनाची देवी लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर अशी बरसली की त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. राणी खजिन्याची राखण करायला घरी होती आणि रामू शेतामध्ये. घरात खजिना असेल तर रामूचं मन कडक उन्हामध्ये मेहनत करण्यामध्ये लागलं असतं का? सोड 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 माझी नाडी, सोड सोड माझी नाडी, सोड. धनासोबत ते चोरीला जाण्याची भीती पण वाटते. तीच भीती रामूलाही होती. एवढ्या लवकर आलात? आता हे घर आपल्यासाठी सुरक्षित नाहीये राणी. मग
नाणी मिळाल्यानंतर रामूने एक आलिशान घर बांधलं आणि ऐश्वर्यात राहायला लागला. आता रामू आधीचा रामू नव्हता. लक्ष्मीच्या कृपेने त्याचा सगळा थाटच बदलला. आता तो विजयनगरचा सगळ्यात श्रीमंत माणूस होता. रामू शेठ, बघा तरी काय आणलंय पै पै जोडून. तांदूळ आहेत. तांदूळ? फक्त तांदूळ? अरे रामू शेठ, तुम्ही तर पारखी आहात. तांदूळ नाही, मोती आहेत, मोती. बघा कसे चमकतायत. खास तुमच्यासाठी मागवले पै पै जोडून. पण भांडारात आधीपासूनच धान्य भरलेलं आहे. अरे ते गरीबात वाटून पुण्य कमवून घ्या बाई. आता आता ते ठेवलेलं धान्य रामू शेठ थोडंच खाणार आहेत काय शेठजी? नाही, अजिबात नाही. अरे बघताय काय, धान्य उतरवा गाडीतून पै पै जोडून. उडंका, हे घे तुझी नाणी. मनुशेठ, तुम्ही काय आणलंय? अरे कसला शेठ, मी तर तुमचा गुलाम आहे. तुमची सेवा करायला आलोय. दूर देशातून अस्सल मलमल आणि मखमलीचं कापड आलं होतं. विचार केला की जरा तुम्हाला दाखवावं. दाखव. हा? हे धन काही रामूच्या मेहनतीचं नव्हतं. त्यामुळे तो वायफळ खर्च करत राहिला. जो जेवढं मागायचा तो त्याला देऊन टाकायचा. रामूकडचे पैसे कमी झाले, पण त्याचा थाट नाही. अरे पैसे नंतर द्या ना शेठजी. उधारी तर एक ना एक दिवस फेडावीच लागते. अखेर तो दिवस आलाच. फक्त एक नाणं? पण आपला हिशोब तर जास्त आहे शेठजी. पै पै जोडून. माझ्याकडे आता फक्त एवढेच आहेत. अरे तुमच्याकडे अजून बरंच काही आहे रामू त्याच्या शेठ. हिशोबाच्या बदल्यात उडंका रामूच्या घरून सामान आणि घोडा गाडी पण घेऊन गेला. असं उभा राहून काय बघतोयस रे? जेव्हा चुकवायची हिम्मतच नव्हती तर सामान घेतलंच कशाला? मोठा शेठ बनायला निघाला होता. काढ हे. चला रे घेऊन सगळं हे सामान. रामूने धन खर्च करण्यात ना दूरदर्शीपणा दाखवला होता आणि ना अक्कल लावली. त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. एकही नाणं नाहीये तरी पण सिंहासनावर बसलाय. चलो. थांब. माझ्या शेठजींनी सांगितलंय सगळं सामान उचलून न्यायचं. बाजूला चल. नाही, नाही. आपले सुखाचे दिवस संपले राणी. फुकट मिळालेल्या धनामुळे आपण लक्ष्मीची कदर करणं विसरलो होतो. म्हणूनच ती आपल्यावर नाराज झाली. अंत भलं तर सगळं भलं. रामू आणि राणीने त्यांच्या चुकीतून धडा घेऊन परत मेहनत करायला सुरुवात केली. रामूची मेहनत फळाला आली आणि पुन्हा एकदा लक्ष्मी प्रसन्न व्हायला सुरू झाली. आता देवींना त्यांचं उत्तर मिळालं की लक्ष्मी एका घरी अशासाठी जास्त थांबत नाही, कारण की लोक त्यांची कदर करणं सोडून देतात. तर मुलांनो, कशी वाटली स्टोरी?
खूप मस्त अम्मा. खूप छान अम्मा. आपल्या वस्तूंना विचारपूर्वक खर्च केलं पाहिजे ही शिकवणही मिळाली अम्मा. अगदी बरोबर. हं? ये! अरे अरे सांभाळून मुलांनो, सांभाळून. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन.